अशोक खरातच्या काळ्या कारनाम्यांचे पुरावे दररोज समोर येत आहेत। भोंदूगिरीच्या नावानं अनेक महिलांना या खरातनं बळी बनवलं, त्यांच्यावर अत्याचार केले। खरातच्या आर्थिक व्यवहारांची सुद्धा आता पोलिसांकडून कसून चौकशी सुरू आहे। शिवनिका संस्थांच्या नावाखाली काळ्या पैशांचं भलं मोठं रॅकेट हा अशोक खरात चालवायचा। गेल्या काही वर्षांमध्ये शिवनिका संस्थांच्या उत्पन्नामध्ये झपाट्यानं वाढ झाली आणि यामुळेच अनेक प्रकारचे प्रश्न आता उपस्थित होत आहेत। 6 ते 7 वर्षांपूर्वी लाखांवर असलेली खरातच्या संस्थांची मालमत्ता 2024 ते 25 मध्ये कोटींवर येऊन पोहोचली। शिवनिका संस्थांच्या तिजोरीत झालेल्या या कोट्यवधींच्या मालमत्तेवर या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहोत। नमस्कार, मी पूजा, तुम्ही पाहताय लोकमत। हाय प्रोफाईल ज्योतिषी अशोक खरात याला लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केली आहे। आता हा खरात जो आहे त्याला अटक झाल्यानंतर ईशानेश्वर मंदिर जे आहे त्याबरोबरच त्याचं शिवनिका संस्थान ट्रस्ट सुद्धा चर्चेत आलं। या ट्रस्टवर राजकीय क्षेत्रातील मातब्बरांची वर्णी खरातनं लावली होती। अशोक खरात यानं स्थापन केलेल्या या शिवनिका संस्थान मिरगाव या संस्थांवर रुपाली चाकणकर या सुद्धा तिथे ट्रस्टी होत्या, सदस्य होत्या या संस्थांच्या। गेल्या काही वर्षांपासून धार्मिक कार्यक्रम, महाशिवरात्र आणि श्रावण महिन्यात होणाऱ्या कार्यक्रमांना, त्याचबरोबर गुरुपौर्णिमेला चाकणकर या मंदिरामध्ये उपस्थिती लावायच्या, त्याचे सुद्धा फोटो जे आहेत ते व्हायरल आहेत, ते समोर आलेले आहेत। आता हे होतं शिवनिका संस्थांबद्दलची सगळी माहिती। अनेक राजकीय नेते, मातब्बर नेते, उद्योगपती, सेलिब्रिटी सगळेच जे आहे ते या शिवनिका संस्थांशी म्हणजे त्या खरातच्या मंदिरामध्ये यायचे आणि या संस्थांना देणग्या त्यांनी दिल्या असू शकतात, कारण गेल्या काही वर्षांमध्ये या शिवनिका संस्थांच्या मालमत्तेमध्ये जी लक्षणीय वाढ झालेली आहे, जी झपाट्याने वाढ झालेली आहे, त्यावरून हा प्रश्न उपस्थित होतो की लाखांवरून खरातची मालमत्ता कोटींपर्यंत नेमकी कशी वाढली। आता याच खरातच्या वाढलेल्या मालमत्तेवर बोलूयात। अशोक खरात याच्या शिवनिका संस्थांकडून धर्मदाय आयुक्तालयाकडे लेखापरीक्षण अहवाल सादर करण्यात आला। यातूनच अनेक धक्कादायक गोष्टी ज्या आहेत त्या समोर आलेल्या आहेत। शिवनिका संस्थांच्या उत्पन्नात गेल्या 8 वर्षांमध्ये 74 पटींनी वाढ झाली आहे। अचानक वाढलेल्या या उत्पन्नामुळे एवढा देणग्यांचा महापूर कुठून आला याची चौकशी आता होणार आहे। आता 2018 ते 19 या वर्षापर्यंतचा विचार केला तर संस्थांचा खर्च जास्त आणि उत्पन्न कमी अशी बेताची परिस्थिती असायची। दरवर्षी 1,60,000 ते 1,65,000 अशी तूट या संस्थेला सोसावी लागायची। आता हे सगळं असताना 2019 नंतर या संस्थेच्या मालमत्तामध्ये भरमसाठ अशी वाढ झाली आहे। गेल्या 8 ते 10 वर्षांमध्ये शिवनिका संस्थांच्या मालमत्तेमध्ये जी वाढ झालेली आहे, जी लक्षणीय वाढ झालेली आहे, त्यावर एक नजर टाकणार आहोत ग्राफिक्सच्या माध्यमातून। वर्षनिहाय स्थावर मालमत्तेचा आढावा आपण घेणार आहोत। 2017 ते 18 या वर्षामध्ये ही मालमत्ता किती होती तर 4,67,601। 2018 ते 19 मध्ये किती होती 7,27,823। आता 2019 मध्ये किती वाढ झाली बघा। 2019 ते 20 या वर्षामध्ये 1,41,79,000 इतकी वाढ झाली। 2020 ते 2021 या वर्षात 1,55,50,000 इतकं उत्पन्न। 2021 ते 22 या वर्षात 1,41,41,000। 2022 ते 23 1,40,40,000। त्यानंतर 2023 ते 24 2,10,00,000। 2024 ते 25 2,15,11,000। बघा, तुम्ही जर आकडेवारी पाहिली तर 2019 नंतर अचानक 7 लाखांवरून थेट 1,41,40,000 या संस्थांची मालमत्ता पोहोचलेली आहे। एकाच वर्षात तब्बल 76,91,000 एवढी अफाट वाढ झाल्याचं दिसून येत आहे। त्यामुळे अशोक खरात याच्या या संस्थांना एवढ्या देणग्या कोणी दिल्या, एवढी रक्कम कशी काय वाढली थेट लाखांवरून कोटींपर्यंत, या उत्पन्नाचा स्रोत नेमकं काय आहे याची चौकशी आता पोलीस करतायत। शिवनिका संस्थानने धर्मदाय आयुक्त कार्यालयाकडे एवढं अधिकृत उत्पन्न दाखवलंय, पण त्या पलीकडे खरातकडे असलेली काळी मालमत्ता किती असेल, त्याने जमवलेली माया नेमकी किती असेल, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे। पण एकूणच ही जी आकडेवारी समोर आलेली आहे, स्वतः शिवनिका संस्थांनी जी आकडेवारी ही समोर आणलेली आहे, त्यावरून असंच दिसतंय की 2019 नंतर थेट कोट्यवधींची वाढ या खरात
खरातच्या शिवनिका संस्थांच्या मालमत्तेत झालेली आहे आणि एवढ्या देणग्या त्याच्यामुळे कुणी दिल्या या शिवनिका संस्थांना, एवढ्या खरातकडे एवढी संपत्ती कुठून आली, असे अनेक प्रश्न समोर येतात. एक ज्योतिषी ज्याला अंकशास्त्राचं ज्ञान होतं, या ज्योतिषीकडे इतके पैसे कुठून आले, त्याची मालमत्ता जर आपण पाहिली तर त्याच्याकडे फार्म हाऊस आहेत, अहिल्यानगर, पाथर्डी, शिर्डी या भागांमध्ये त्याच्या जमिनी आहेत. हे सगळं कमीच असताना शिवनिका संस्थांच्या ज्या ठेवी आहेत त्यावर सुद्धा बोलणं गरजेचं आहे आणि ते कमी असतानाच आता ही जी मालमत्ता समोर आलेली आहे, एवढी लक्षणीय वाढ समोर आलेली आहे, त्याच्यामुळे अनेक प्रश्न सध्या उपस्थित होत आहेत. तुम्हाला सुद्धा आणखीन काही प्रश्न असतील ते कमेंटमध्ये सांगा. लोकमतला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.